किती सुंदर लाडूचा कलर दिसत आहे ना आणि खायलाही तेवढाच अप्रतिम. अगदी हा शाही लाडू आहे आणि हा लाडू अतिशय वेगळ्या पद्धतीने केलेला आहे. तर आपणा सर्वांना विनंती आहे, की आपण रेसिपी पूर्ण पहा. अतिशय वेगळी पद्धत आहे आणि अगदी शाही तुम्ही काहीतरी खाल्ल्यासारखा असा फील येतो. हा लाडू अतिशय वेगळ्या पद्धतीने केलेला आहे. बेसनचा लाडू परंतु अतिशय कमी तुपामध्ये आणि अगदी कमी मेहनतीमध्ये केलेला आहे. तर मैत्रिणींनो, दिवाळीमधला हा आपला पहिला पदार्थ आणि पहिल्या पदार्थाची गोडानेच सुरुवात करायची म्हणून हा पदार्थ केलेला आहे. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे मी एक बाउल बेसन घेतलेलं आहे आणि ते बेसन आपल्याला एक 5 ते 7 मिनिटं असं मीडियम गॅसवर असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे, म्हणजे परतून घ्यायचं आहे. याच्यामध्ये तेल, तूप काहीही टाकलेलं नाही. हे आपल्याला कोरडंच असं भाजून घ्यायचं आहे. आणि पहा, एक व्हिडिओ काढताना कितीतरी मेहनत लागते, कितीतरी उपद्व्याप करावे लागतात. इथे कॅमेरा, तिथे कॅमेरा. अजिबात सोपं नसतं. त्यातूनही तुम्ही एक लाईक किंवा कमेंट केली नाही तर काहीच कळत नाही. आणि इथे सर्व बेसन आपलं 5 ते 7 मिनिटं भाजल्यानंतर एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आणि मी इथे एक ग्लास दूध घेतलेलं आहे. त्या दुधामध्ये आपल्याला हे बेसन भिजवायचं आहे. मैत्रिणींनो, मला अगदी 100% वाटते, की ही रेसिपी तुम्ही या अगोदर कधी पाहिली नसेल, तर तुम्ही केली सुद्धा नसेल, तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. अतिशय वेगळ्या चवीचे हे बेसन लाडू होते. तोंडात ठेवताच विरघळत होता. अतिशय सुंदर लागत होता. मी पण पहिल्यांदा ट्राय केला. माझ्या आईनं मला ही रेसिपी सांगितली आणि ही रेसिपी एवढी सुंदर झाली ना, की सर्वजण मला विचारत होते, की हे कशाचा हा लाडू आहे? म्हणजे अतिशय वेगळ्या चवीचा. तर इथे आपल्याला थोडं-थोडं दूध घालत आपल्याला हे सर्व अशा गाठी मोडून घ्यायच्या आहेत. याच्यामध्ये एकही गाठ राहिली नाही पाहिजे. आणि पाहू शकता त्या पॅनमध्ये मी फक्त अर्धा वाटी तूप टाकलेलं आहे आणि त्या तुपामध्ये आपल्याला हे सर्व मिश्रण असं टाकून घ्यायचं आहे. मिश्रण टाकल्यानंतर थोडा वेळ आपल्याला गॅस हा फुल करायचा आहे आणि त्यानंतर एकदा थोडंसं मिश्रण आपल्याला ह्या तुपामध्ये थोडंसं असं भाजत आलंय असं वाटलं, की मग थोडा मीडियम करा तुम्ही गॅस. पण हे पहा, एक 3 ते 4 मिनिटं मी कंटिन्यू त्याला परतत राहिले, तेव्हा हे मिश्रण हे असं थोडं-थोडं घट्ट व्हायला लागले. म्हणजे त्या तुपामध्ये अतिशय छान असं भाजलं जातं आणि मैत्रिणींनो, ह्या लाडूला अतिशय कमी वेळ लागतो, अतिशय कमी तूप लागतं आणि लाडू एवढा भन्नाट आहे ना आणि अजिबात न बिघडणारी रेसिपी आहे. तुम्ही पहिल्यांदा जरी करत असाल, तरी तुम्हाला अगदी तासनतास बेसन भाजायची अजिबात गरज नाहीये. एक 7 ते 8 मिनिटानंतर पाहू शकता हे बेसन आपलं सुटं-सुटं व्हायला लागले आणि काही वेळानंतर तर आपलं जसं बेसन असतं ना, तसं अगदी हे सुटं-सुटं होऊन जातं. पाहू शकता फक्त थोडंसं आपल्याला एक कंटिन्यू ह्याला हलवावं लागतं आणि हे पाहू शकता तुम्ही अगदी हे सुटं-सुटं आता होत आलं आहे. तर आपण जे अर्धा 1 तास बेसन भाजतो तेवढं भाजायची अजिबात गरज नाहीये. पाहू शकता हे अजिबात मी तूप वापरलेलं नाहीये, एक्स्ट्रा काही नाही. तेवढ्या अर्ध्या वाटी तुपामध्ये हे बेसन आपलं अगदी असं सुटं-सुटं झालं पाहिजे. इथे मी अर्धा वाटी डेसिकेटेड कोकोनट टाकलेला आहे. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. हे पूर्णपणे तुम्ही स्किप करू शकता. फक्त चव सुंदर येते म्हणून मी टाकलेलं आहे. तुम्हाला जर वाटत असेल, आवडत असेल तरच टाका आणि डेसिकेटेड कोकोनट एक 2 ते 3 मिनिटं छान परतून घेतला म्हणजे त्याची सुगंध अशी चव लागते आणि हे मिश्रण मी एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. 1 चमचा वेलची पूड टाकली आणि काही ड्रायफ्रुट्स टाकले. ड्रायफ्रुट्स तुमच्या आवडीनुसार टाका. मी इथे 1 वाटी बुरा शुगर टाकलेली आहे. त्याला कदार का काहीतरी म्हणतात किंवा तुम्ही पिठी साखर टाकली तरी सुद्धा चालेल आणि हे आपल्याला असं खूप छान मिक्स करून घ्यायचंय. तुम्ही जेवढं छान मिक्स कराल ना, तेवढे तुमचं ते एकजीव मिश्रण होतं आणि अजिबात लाडू बांधायला अतिशय सोपे जातात. पहा असं हाताने चोळून-चोळून घ्यायचं. प्रत्येक कुठलंही तुम्ही लाडू बांधताना ना, एकदम छान असं हाताने त्याला म्हणजे तूप सुटतं त्याचं आणि इथे मी थोडेसे
मगज बी टाकलेले आहेत. हे तुमच्याकडे असतील तर टाका आणि पहा कसा अगदी आरामशीर लाडू बांधला जातो. कुठेही फुटत नाही, कुठेही मिश्रण पातळ नाहीये, घट्ट नाहीये. आपल्याला म्हणजे तेवढ्या मिश्रणामध्ये अगदी परफेक्ट हा लाडू झालेला आहे आणि हा मैत्रिणींनो माझ्या सांगण्यानुसार या दिवाळीला नक्की करून पहा. घरातील सर्वांना आवडेल हा लाडू. 8 दिवस अतिशय छान टिकला जातो आणि तुम्हाला हवं तर फ्रिजमध्ये ठेवून सुद्धा तुम्ही खाऊ शकता किंवा आता तुम्हाला जर वाटत असेल, की मिश्रण थोडंसं कोरडं झालेलं आहे, तर तुम्ही इथे थोडे एक 2 ते 3 चमचे तूप टाकू शकता. पहा, तुम्हाला असं जर वाटत असेल, की आपण लाडू बांधता-बांधता थोडंसं कोरडं वाटतंय, तर थोडंसं एक 2 ते 3 चमचे तूप टाकून छान असं मिक्स करून परत तुम्ही लाडू बांधा. मी पुढे दाखवलेलं आहे, तूप टाकूनही अतिशय छान झालेले होते लाडू. पहा, तुम्हाला वाटत असेल तर ह्याच्यामध्ये असंच तूप टाका, गरम वगैरे करून टाकायची काही गरज नाहीये आणि छान असं मिक्स करा सर्व मिश्रणाला आणि पाहू शकता अगदी शेवटचा लाडू सुद्धा किती सुंदर झालेला आहे आणि याची चव तर अप्रतिम होती. तुम्ही हा माझ्या सांगण्यानुसार ह्या दिवाळीला नक्की करून पहा. मैत्रिणींनो, ही रेसिपी जर आवडली असेल तर तुमच्या नातेवाईक, फ्रेंड्समध्ये नक्की शेअर करा. सर्वांना खूप आवडेल. अगदी ही रेसिपी आत्तापर्यंत मला माहीत नाही कोणी दाखवली आहे का नाही, पण माझ्या सांगण्यानुसार तुम्ही नक्की करून पहा. एवढ्या मिश्रणामध्ये एवढे लाडू झालेले होते. कलर तर अतिशय सुंदर आलेला होता आणि खाताना त्याची चव तर अगदी शाही लागत होती. मी आता नक्की सांगू शकत नाही, पण मला असं वेगळं-वेगळं लोक बोलत होते, की हे शाही लाडू कशाचे बनवलेले आहेत. अगदी त्यांना वाटत सुद्धा नव्हतं, की ही बेसनमध्ये आहे आणि अजिबात त्रास होत नाही. अजिबात तासनतास बेसन भाजायची गरज नाही, कच्चं लागत नाही, टाळ्याला चिटकत नाही. तर ही रेसिपी सगळ्यांना शेअर करा.